बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात आत्ताच्या क्षणाची एक मोठी बातमी आहे राष्ट्रवादीच्या संदर्भातली। राष्ट्रवादीमध्येही आता दोन गट पडलेले आहेत। अजित पवार गटाने मोठी खेळी केलेली आहे। पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। शरद पवार गटातील आमदारांना तात्काळ अपात्र करा अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। यापूर्वी सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना निलंबित करावं अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आलेली होती आणि आता या मागणीनंतर राष्ट्रवादीमध्ये पुन्हा अजित पवार गटाने खेळी केलेली आहे आणि राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटांमधलं राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। आता या याचिकेनंतर विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शरद पवार गटातील एका आमदारानं आणि एका खासदारानं अजित पवार गटाला समर्थन दिल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते आहे। या दोघांनीही प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाकडे सादर केलेलं आहे। शरद पवार गटाकडे आता लोकसभेचे फक्त 2च खासदार उरलेले आहेत। अजित पवार गटानं एक मोठी खेळी केलेली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अमित राय आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमित, खूप मोठी बातमी आहे। आतापर्यंत शरद पवार हे अग्रेसिव्ह मोड मध्ये दिसत होते, मात्र आता अजित पवार गटाने खेळी करायला सुरुवात केलेली आहे। काय नेमके अपडेट्स आहेत या संदर्भातले? देखिए, अभी तक दोनों ही पक्षों की तरफ से कहा जा रहा था कि कोई फूट पड़ी नहीं है, पार्टी एकजुट है। हालांकि कुछ विचारधारा अलग होने के चलते अजीत पवार ने जो है सरकार को समर्थन दिया, लेकिन अब जो है जिस तरह से अजीत पवार एक्शन मोड में आ चुके हैं और उन्होंने जो है शरद पवार गुट के विधायकों को तुरंत निलंबित करने की मांग करते हुए एक याचिका जो है विधानसभा अध्यक्ष के बाद दी है। जो उनके मुख्य प्रतिरोध हैं, उन्होंने जो है ये लेटर जो है विधानसभा अध्यक्ष को दिया है कि पार्टी विरोधी गतिविधियों में लिप्त होने के चलते जो है शरद पवार गुट के विधायकों को निलंबित किया जाए। एक और बड़ी खबर आ रही है कि एक विधायक और एक सांसद उन्होंने भी अजीत पवार गुट को जो है समर्थन दिया। हालांकि वो इस समय शरद पवार गुट के साथ हैं, लेकिन सही समय पे जो है वो अजीत पवार गुट के साथ आ सकते हैं। अगर इस समय की बात करें शरद पवार गुट की, तो 3 सांसद जो है वो है श्रीनिवास पाटिल, सुप्रिया सुले, डॉक्टर अमोल कोले, और 2 जो है राज्यसभा से हैं, वंदना चौहान और फौजिया खान। तो अब जो सवाल ये है कि आखिर इसमें से कौन जाएगा? क्या एग्जैक्टली अमित, मैं आपसे यही पूछना चाहता था। जो सूत्रों से अनुसार जानकारी मिल रही है उसके मुताबिक ये जो अभी सांसद शरद पवार जी के गुट के साथ है, उसमें से कौन सांसद अजित पवार के साथ जा सकते हैं? देखिए, निश्चित तौर पे ये खबर अभी सामने आ रही है कि एक विधायक और एक सांसद। एक और खबर दे दूं आपको कि 11 विधायक इस समय जो है शरद पवार गुट के साथ हैं, और जो निलंबन की कार्रवाई की मांग अजीत पवार गुट की तरफ से की गई विधानसभा अध्यक्ष के पास, वो 10 विधायकों के लिए की गई है। यानी 11वां कौन है वो अभी तक क्लियर नहीं हो पा रहा है जो अजीत पवार के साथ है। तो 11 में से सिर्फ 10 विधायकों को जो है निलंबित करने की मांग जो है अजीत पवार गुट की तरफ से विधानसभा अध्यक्ष को। शुक्रिया अमित, आपने दी हुई ये जानकारी के लिए। आपण पाहतो की मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची की आता अजित पवार गटाने मोठी खेळी केलेली आहे आणि शरद पवारांच्या गोटात असलेल्या आमदारांना त्यांनी मागणी केलेली आहे की आता त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली जावी। आता या संदर्भात नेमका निर्णय विधानसभा अध्यक्ष काय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मध्य प्रदेशातल्या मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस शिवाजी महाराजांचं कार्ड खेळते। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आदित्य ठाकरे आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावरती आहेत। पांढुर्णा इथं पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे। मध्य प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत, त्यामुळे या निवडणुका जिंकण्यासाठी आता आदित्य ठाकरे मैदानात उतरलेले आहेत। आदित्य ठाकरे मध्य प्रदेशच्या दौऱ्यावरती आहेत। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोक राहत आहेत। 6 विधानसभेच्या जागांवरती या महत्त्वाच्या जागा आहेत। याचा मराठी मतदार निर्णायक ठरणार आहेत आणि हेच हेरून काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी आदित्य ठाकरेंना आमंत्रण दिलेलं आहे। पांढुर्णा इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळा पार पडणार आहे आणि आदित्य ठाकरेंना यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे। पुढची बातमी आहे पावसाची। गेल्या अनेक दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने आता शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे।
राज्यात बहुतांश भागात आज आणि उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा तीव्र पट्टा निर्माण झाल्यामुळे हिमालयापासून ते बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशलाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर उद्यापासून राज्यातील पाऊस कमी होईल आणि रविवारी पावसाचा जोर पूर्णपणे ओसरेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्याला पावसाने झोडपून काढलेला आहे। नदी नाले ओसांडून वाहत असल्याने अनेकांच्या शेतात पाणी शिरलेलं आहे। एका शेतकऱ्याची 6 टन मोसंबी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली, तर काही तासांच्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। नागपुरात मेघगर्जनेसह दमदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। वर्ध्याच्या वेगवेगळ्या भागातही जोरदार पाऊस झालेला आहे। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसल्यामुळे वर्धेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला आहे। हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे। पावसामुळे शेतीच्या कामाचा खोळंबा झालेला आहे। आर्वी तालुक्यातल्या खरांगणा परिसरात जोरदार पाऊस झाला होता, त्यामुळे दुकानात पाणी शिरल्यामुळे दुकानदारांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मालेगाव तालुक्यातल्या गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। धरणामध्ये 54.65% इतका पाणीसाठा जमा झालेला आहे। गिरणा आणि मौसम या दोन्ही नद्यांमधून पाणी येत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होती आहे। त्यामुळे मालेगाव, नांदगावसह 56 खेडी तसंच जळगाव जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काल दिवसभर पावसाने हजेरी लावली, त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली असून गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेले आहेत। धरणातून 1,35,752 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पूरस्थिती उद्भवू नये यासाठी खबरदारी घेत प्रशासनाने धरणाचे गेट उघडलेले आहेत। बातमी आहे वर्ध्यातनं। वर्ध्याच्या लोअर वर्धा धरणात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विसर्गामुळे धरणाचे 31 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। आर्वी तालुक्यातल्या धनोडी इथल्या लोअर वर्धा धरणाचे दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडलेले आहेत। सध्या लोअर वर्धा धरणात 84% पाणीसाठा जमा झालेला आहे। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होते आहे। वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी तालुक्यातल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे। या पावसाचा धान पिकाला चांगला फायदा होणार आहे। संततधार पावसामुळे नदी नाले ओसांडून वाहत आहेत, तर धरणातूनही पाण्याचा विसर्ग होऊ शकतो। पुढची बातमी आहे नाशिकमधनं। नाशिकमध्ये पुन्हा एकदा कांदा प्रश्न पेटलेला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनंतर आता कांदा व्यापार वर्गाने बेमुदत संपाची हाक दिलेली आहे। कांदा व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात तोडगा निघू शकल्याने कांदा लिलाव बंद पाडण्यात आलेले आहेत। या पार्श्वभूमीवरती आज येवल्यात व्यापारी संघटनेची बैठक पार पडणार आहे। कांदा खरेदी केल्यानंतर देशातील विविध बाजार समितीत नाफेड करून होणाऱ्या कांदा विक्रीला व्यापाऱ्यांनी विरोध केलेला आहे। तसंच केंद्राने कांद्यावर लावलेला निर्यात कर रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केलेली आहे। या मागण्यांसाठी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतल्याने जिल्ह्यातले कांदा लिलाव ठप्प झालेले आहेत। लासलगाव एपीएमसी मध्ये 500हून अधिक व्यापाऱ्यांच्या सहकार आणि पणन विभागाने नोटीस बजावलेली आहे। कांदा लिलाव बंद केल्याप्रकरणी ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। व्यापाऱ्यांचे परवाने रद्द का केले जाऊ नयेत अशी विचारणा या नोटीसीत करण्यात आली असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत व्यापाऱ्यांना आपलं लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। या नोटिशीला उत्तर न दिल्यास संध्याकाळी 5 वाजल्यानंतर व्यापाऱ्यांचे गाळे आणि जागा ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे। नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांचा संप सलग 3ऱ्या दिवशीही सुरू आहे। लासलगाव, मनमाड जिल्ह्यातल्या 15 बाजार समित्यांमधले लिलाव ठप्प झालेले आहेत। यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे। जोपर्यंत सरकार निर्यात शुल्क आणि आमच्या मागण्यांवरती चर्चा करत नाही
तोपर्यंत बाजार समित्या बंदच राहतील, लिलाव प्रक्रियेमध्ये व्यापारी सहभागी होणार नाहीत असा इशारा कांदा व्यापाऱ्यांनी दिलेला आहे. बाजार समितीतनंच याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. कांदा व्यापाऱ्यांनी सुरू केलेला संप सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्याच्यामुळे मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समित्यांमध्ये लिलाव ठप्प झालेले आहे. आता मी उभा आहे मनमाडच्या बाजार समितीत. आपण बघू शकता का इथे शुकशुकाट पसरलेला आहे. हीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समित्यांमध्ये दिसून येत आहे. एकूणच या संपाचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. कारण त्यांनी चाळीचा जो कांदा साठवून ठेवलेला होता तो आता सडू लागलेला आहे, खराब होऊ लागलेला आहे. त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे. लिलाव कधी सुरू होतील याकडे त्यांचे लक्ष लागलेले आहे. आज 3 वाजता येवल्यात व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. त्याच्यात काही तोडगा निघणार आहे का नाही याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. जर तोडगा नाही निघाला आणि बाजार समित्या सुरू नाही झाल्या तर शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे शासनाने तातडीने या बंदवर व्यापाऱ्यांच्या संपावर तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. बातमी आहे मावळमधनं. मावळमध्ये वरुणराजानं कृपादृष्टी केल्यानं 13.5 हेक्टरवरचं भात पीक जोमात आलेलं आहे. पवनमाळ इथे 4 सूत्री भात पीक प्रकल्पाअंतर्गत इंद्रायणी भात पीक चांगलं आल्यानं यंदा शेतकरी मालामाल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वरुणराजा आणि कृषी विभागाचे आभार मानलेले आहेत. तर दुसरीकडे देहूतील विठ्ठलवाडीमध्ये यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं सोयाबीनचं विक्रमी उत्पादन झालेलं आहे. कृषी विभागानं थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तो सोयाबीन उत्पादनात वाढ झाल्यामुळे शेतकरी चांगलाच सुखावलेला आहे. शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून रोपवाटिका गादी वाफेवर टाकलेली आहे आणि त्यांनी दोरीत लागवड करून भाताचं पुनर्लागवड केलेली आहे. आणि आता सध्या ते पीक भात जोमात आले. आम्ही त्यासाठी त्यांना ॲझो, PSB, झिंक आणि नीम ऑइल आणि बांधावर लावण्यासाठी तूर आणि नाचणी हे दिलेलं आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी एकदम उत्तमरित्या सर्व लागवड करून भात पीक जोमात आलेलं आहे. रोपवाटिका केली आणि भाताची 4 सूत्री पद्धतीने लागवड केली आणि त्यामुळे आता भाताचं पण पीक चांगल्या प्रकारे आलेलं आहे. आणि यंदा म्हणजे उत्पन्नामध्ये चांगली वाढ होणार आहे. कारण आम्ही चांगल्या प्रकारे औषधे, खते वगैरे मशागत केलेली आहे. जेवढ्यांना 17 लोकांना जे माहिती पुढच्या कृषी विभागाकडून मिळालेली आहे तर त्या पद्धतीने आमची एकदम जमीन अगदी शेती एकदम उत्तम मध्ये आम्हाला वाटते आणि सगळ्यांना म्हणजे पिकाचा वगैरे अगदी चांगला मोबदला मिळू शकते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात टोमॅटोला भाव नसल्यानं शेतकरी संतप्त झालेला आहे. शेतकऱ्यांना अर्धा एकरातले टोमॅटो रस्त्यावरती फेकून दिलेले आहेत. शेतकऱ्यांना लाखो रुपये खर्च करूनही उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. आता सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. सरकारचं काही लक्ष नाही द्यायचं. पाणी कावडा आणि गटाचं आणि शेतकऱ्यावर कोणीच मारली नाही ना. आता रोडवर नाही फेकू तर काय करतो बटायचं. बँकेत गेलं ते पैसे भेटत नाही. इकडे सावकार पैसे काढलेले 70-80 हजार रुपये खर्च झाला. तिथे कुठून द्यायचंय. आता हे टमाटर पीक गेलं वाया. त्याच्यामुळे मला आत्महत्या केल्याची पर्याय नाही. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतोय. घरोघरी आकर्षक देखावे साकारण्यात आलेले आहेत. कोल्हापुरात संपतराव माने यांनी शरद पवार यांच्या जीवन प्रवासावरती देखावा साकारलाय. तर दुसरीकडे पुण्यात वेगवेगळे देखावे नागरिकांचं आकर्षण ठरतायत. पुण्यातील धनकवडी परिसरात राहणाऱ्या एका व्यंगचित्रकारानं राज्यातील घडामोडींवरती देखावा साकारलेला आहे. अमित पापड असं या व्यंगचित्रकाराचं नाव आहे. वर्षी मी घरातल्या गणपतीला व्यंगचित्रांचा देखावा करावा असं सुचलं. सध्या काय झालंय, महाराष्ट्रामध्ये वाचाळवीरांची संख्या खूप वाढली आहे आणि राजकारणाचा दर्जा घसरला आहे. त्यातली भाषा या नेते मंडळांची घसरली आहे. त्यामुळं एक विचित्र वातावरण तयार झाले. तर मी माझ्या चित्रामधून हे वाचाळवीरांना बाळकडूची मात्रा द्यावी असं मला सुचलं आणि मी माझ्या सेटला नाव पण दिलेलं आहे
वाचाळवीरांना बाळकडूची मात्रा. वळूयात पुढच्या बातमीकडे. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत देखील महिलांना त्यांचा सन्मान मिळवून देणारं नारी शक्ती वंदन विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आलंय आणि या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी या निर्णयाचं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलंय. शिवसेनेच्या महिला आघाडीनं गणपती बाप्पाची विशेष आरती केली आहे आणि देवाचे आभार मानलेत. मुंबईत गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेश मंडळाकडून आकर्षक देखावे साकारण्यात आले. चर्नी रोड इथं सार्वजनिक गणेश मंडळात कागदाची गणेश मूर्ती साकारण्यात आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे गुहेत जाऊन तुम्हाला बाप्पाचं दर्शन घ्यावं लागतं. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे सादर केले जातात. त्याचबरोबर जी प्रवेशद्वारं असतात ती भव्य दिव्य आणि मोठी असतात. मात्र न्यू चर्नी रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं एक वेगळ्या पद्धतीचा देखावा आणि प्रवेशद्वार सादर करण्यात आलेला आहे. ते म्हणजे तुम्हाला जर बाप्पाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही गुहेमधून जायचं आहे आणि ह्याच गुहेमध्ये आपण आहोत. आपण जर पाहायला गेलं तर नॅचरल असा लुक ह्या गुहेला देण्यात आलेला आहे. जशी रिअलिस्टिक गुहा असते तशाच पद्धतीचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला ज्यावेळेला इथनं तुम्ही जाल त्यावेळेला सुद्धा तशाच पद्धतीचं काहीसं जे आहे हे तुम्हाला वाटतं की आपण गुहेमधूनच चाललोय. आणि आत्ता आपण जर पाहायला गेलं तर अशा पद्धतीनं या मंडळाकडनं ही गुहा तयार करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचा संदेश दिला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी या मंडळाची गणेश मूर्ती आहे ही कागदी लगद्यापासून बनवलेली आहे. कागदाची गणेश मूर्ती आहे आणि शेष नागावरती बसलेली गणेश बाप्पाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे न्यू चर्नी रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा हा देखावा जो आहे हा सादर करण्यात आलेला आहे. गुहेमधूनच तुम्हाला यावं लागतं आणि थेट बाप्पाचं दर्शन तुम्हाला मिळतं. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतो. हा अनुभव घेता येतो. थेट गुहेमधूनच या ठिकाणी तुम्हाला येऊन बाप्पाचं दर्शन जे आहे हे घ्यावं लागतं. त्यामुळे न्यू चर्नी रोड गणेशोत्सव मंडळाकडनं एक वेगळ्या पद्धतीचा देखावा जो आहे हा सादर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.